एनआयएकडून दिल्ली मुंबईसह 8 राज्यातील 15 ठिकाणी सर्च ऑपरेशन। पाकिस्तानशी संबंधित हेरगिरी प्रकरणात छापा। काही आर्थिक व्यवहाराची कागदपत्र आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट जप्त। मुंबई आणि उपनगरांमध्ये सीएनजीच्या किमतीत आजपासून वाढ। सीएनजीच्या किमतीत प्रति किलो 50 पैशांनी वाढ। सीएनजीची सुधारित किंमत 80 रुपयांवर। देशात कोरोना रुग्णांची संख्या 3000वर। केरळमध्ये सर्वाधिक 1336 सक्रिय रुग्णांची नोंद, तर महाराष्ट्रात 485 सक्रिय कोरोना रुग्णांची नोंद। 11वीच्या प्रवेश प्रक्रियेत बदल। इन हाऊस कोट्यातील जागांवर पूर्वीच्याच पद्धतीने प्रवेश देण्याचे निर्देश। या निर्णयामुळे विद्यार्थी, पालक, संस्था चालकांना दिलासा मिळणार। एसटी महामंडळाच्या बसगाड्यांमधून प्रवास करताना आता प्रवाशांना कमी गर्दीत कमी भाडं देण्याची मुभा। महामंडळाकडून प्रवाशांसाठी लवचिक भाडे योजना लागू करण्यात येणार। गर्दीच्या हंगामात तिकीट दर सारखेच असणार। थायलंडच्या ओपल सुचाता चुआंगस्ट्रीनं जगत सुंदरी 2025चा किताब जिंकला। या स्पर्धेत जगभरातील 108 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। थायलंडला पहिल्यांदाच जगत सुंदरीचा मुकुट मिळाला आहे। डेक्कन क्वीनच्या सेवेला आज 95 वर्ष पूर्ण। 1 जून 1930 रोजी मुंबई आणि पुणे शहरांच्या सेवेत डेक्कन क्वीन दाखल झाली होती। महाराष्ट्रात 12 दिवस आधीच मान्सून दाखल। मात्र कोकण रेल्वे चाकरमान्यांच्या प्रवासासाठी सुरक्षित सज्ज। नैसर्गिक आव्हानांचा सामना करण्यासाठी यंदा अधिक काटेकोर नियोजन।